छत्रपती हनुमाता. पिंडीवरी विंचू बैसला देव पूजा न आवडे त्याला तेथे पैजाराचेची काम व्हावी अधमासी अधम. असा क्रांतिकारी विचार जनसामान्यांना देणारे लोकसंत संत तुकाराम महाराज. घरी बास नाही पण बादशाही भेटली, चौकोट जहागिरी विश्वाची लाभली. ज्यांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्याचं वरदान असताना ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेची श्रीमंती बहाल केली ते वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज. राष्ट्रपिता महात्मा गांधी. देखो मुल्क मराठों का ये, यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे झेला था. बोली हर हर महादेव की हर बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता मासाहेब जिजाऊ. आणि या देशातल्या तरुणांना सल्ला दिला, जानी जवानी खून भरी है तर तर चलता फिरता. देश धर्म के काम न आया जैसा भैसा चलता. तू सुंदर दिखता है तो क्या है, सुंदर थे वो सुभाष बाबू वीर जवाहर बाके. देश के खातिर फना हो गए बजे नगाड़े जाके. सुंदर थी वो झांसी की रानी जो लड़ी गोरों के संग में, दाग न लगने दिया शत्रु का कूदी आग के संग में. असं सौंदर्याचं खरं लेणं सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि आज 23 मार्चला आपण या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं जरी बसलेलो असलो तरी मला त्या शहीद दिनाची आठवण होते की ज्या शहीद दिनाच्या दिवशी या भारत मातेचे 3 सुपुत्र भारत मातेला पारतंत्र्याच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी शहीद झाले होते ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अंकुश भाऊ आगलावे, आमचे आदरणीय मित्र नरेंद्र भाऊ जीवतोडे, गुरुवर्य वैद्य गुरुजी, आमचे काळे सर आणि आदरणीय सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझ्या समोर उपस्थित आपण सर्व मंडळी, एकदा सेवा ग्रुप फाउंडेशन साठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी हा उत्सव होत आहे. खऱ्या अर्थानं संख्या लोक आकड्यावर मोजतात, पण खरी संख्या ही आकड्यावर मोजता येत नाही. त्याच्यामुळं असणाऱ्या माणसाची संख्या किती आहे हे तेव्हा समजत असतं की त्या कार्यक्रमाचा आउटपुट म्हणून किती लोक कामाला लागले ते जास्त महत्वाचं असतं. जेवढे लोक कामाला लागतात तीच फक्त कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या लोकांचा संख्येचा आकडा असतो. दुसरा तिसरा तो आकडा काही असू शकत नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदाच बोललो की आज शहीद दिनाची आठवण आपल्याला होते आहे, म्हणून भगतसिंगांचं स्मरण करून आपण आज या व्याख्यानाला पुढे गेलो पाहिजे. आपल्याकडे 10 वाजेपर्यंत वेळ आहे आणि जवळपास 15-20 मिनिट आपल्याजवळ आहे. त्या वेळेचा विचार करत आपण चालूया. सरदार भगतसिंगांचं एक उदाहरण मी तुमच्या समोर सांगितलं पाहिजे. आजच्याच दिवशी अंकुश भाऊ भगतसिंग, राजगुरू सुखदेव फासावर चढले होते. त्यांच्या फाशीचा दिवस होता 24 मार्च. 24 मार्चला फाशी होणार, पण या देशातल्या क्रांतिकारकांना असं तसं बलिदान आम्ही करू देणार नाही. म्हणून या देशातले सबंध लोक जागृत झाले आणि लाहोरच्या जेलच्या समोर येऊन उभे ठाकले होते. इंग्रज सत्तेला लक्षात आलं की आता जर आपण यांना फासावर चढवण्यासाठी उशीर लावला तर हे लोक आपल्याला जिवंत सोडणार नाही. म्हणून जल्लाद भगतसिंगांना भेटायला गेला आणि म्हणतो, भगतसिंग आज तुम्हारे फांसी का दिन नजदीक आ रहा है, तुम्हारी अंतिम सफर के लिए तैयार हो जाओ. भगतसिंग म्हणतो, लेकिन हमारी फांसी तो 24 मार्च को होनी थी, आज तो 23 मार्च है. तो म्हणतो, हुकूमत ने अपना फैसला बदल लिया है, तुम्हारी फांसी 24 मार्च को होगी. भगत सिंह म्हणतो, मैं तो मरने के लिए हमेशा तैयार था. अब वो डेट कौन सी भी, तारीख 24 रहे या 23 रहे, मैं तो मरने के लिए हमेशा तैयार रहा. लेकिन मैं लेनिन की किताब पढ़ रहा हूँ, एक क्रांतिकारी दूसरे क्रांतिकारी से मिल रहा है, इतनी किताब खत्म कर लूं, बाद में मैं मरने के लिए तैयार हूँ. भगत सिंगांनी लेनिनचं पुस्तक हातामध्ये घेतलेलं, पहिल्यांदा लेनिनचं पुस्तक संपवलं. भगतसिंग उभा झाला आणि म्हणतो, सांगा बलिदान कुठं करायचं आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सगळ्यांना घेऊन जल्लाद समोर चाललेला आहे. जल्लाद फाशी द्यायला तयार आहे. जेलचे अधिकारी समोर उभे आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेवाच्या गळ्यात फाशीचा फंदा आहे आणि तो जल्लाद बोलतोय, बता बता भगतसिंग तेरी आखरी ख्वाहिश क्या है. भगतसिंग म्हणतो,
त्याला असं वाटलं भगतसिंग म्हणेल की मला आईला भेटायचं आहे, मला माझ्या बापाला भेटायचं आहे. भगतसिंग म्हणेल की मला माझ्या भावाला भेटायचं आहे, आणखी कुणाला भेटायचं आहे. पण 23 वर्षाचा भगतसिंग असा म्हणतो कि मेरे हाथ खुले छोड़ दो, मैं खुले हाथ से मेरी भारत माता का जय जयकार करना चाहता हूँ. तो जल्लाद समोर येतो, त्याचे हात थरथर कापते आहे. जल्लादाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आहे. जल्लाद म्हणतो भगतसिंग, पता नहीं किस माँ का दूध पिया है तूने, किस बाप का खून तेरी रगों में दौड़ रहा है. भगतसिंग, कितनों को मैंने फांसी पर चढ़ा है यहीं पे, लेकिन ये हाथ कभी नहीं कांपे. लेकिन आज पता नहीं भगतसिंग, ये हाथ कांपते ही जा रहे हैं. कभी इस आंखों में पानी का बूंद तक नहीं आया, लेकिन आज इस आंखों से आने वाले आंसू के बूंद रुकने का नाम नहीं ले रहे. भगत सिंग, पता नहीं किस मिट्टी से बना है तू. भगत सिंगचे हात सोडून दिल्या जाते. भगत सिंग, राजगुरु सुखदेव आवाज देतात. सगळ्यांनी आवाज द्या, बोला भारत माता की, भारत माता की, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब. भगतसिंगाचा आवाज काळोख चिरत आसमांताच्या दिशेने उडत गेला आणि समोर असलेला सूर्य सुद्धा त्याच्या सुद्धा चेहऱ्यावरची तेज हरपलं आणि सूर्य तळपणे म्हणायला लागला, अरे एवढा ओजस्वी आणि तेजस्वी तारा कोण आहे. त्यावेळेस ते शेजारची चांदणी सांगते, अरे सूर्या, एवढा अहंकार अभिमान करू नकोस, तुझ्याही पेक्षा तेजस्वी आणि ओजस्वी तारा याच पृथ्वीवर नांदत आहे. म्हणे सरदार भगतसिंग आहे नाव त्याचं. सरदार भगतसिंग, तो येतोय स्वर्गामध्ये. स्वर्गाची दार उघडे करून ठेवा. तो सरदार भगतसिंग होता. मित्रांनो, सरदार भगतसिंगांच्या मृतदेह जर लोकांच्या नजरेस पडला तर इंग्रज सत्तेतल्या मोठ्या मोठ्या लोकांचे मृतदेह आज पडतील. हाच तो दिवस होता, इंग्रजांच्या हृदयाचा थरकाप घेणारा दिवस. क्रांतिकारी सबंध देश पेटलेला आहे. आता हे जर मृतदेह लोकांच्या नजरेस पडले तर आता आपले मृतदेह पडल्याशिवाय राहणार नाही. मग जेलच्या समोर सगळ्या लोकांचा समुदाय उभा आहे. मग काय करावं? जेलच्या मागची भिंत फोडून टाकण्यात आली. 3 मृतदेह त्या जेलच्या फुटलेल्या भिंतीतून बाहेर काढण्यात आले. सतलज नदीच्या काठावरती त्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करून टाकण्यात आले. त्या छोट्या छोट्या शरीराच्या तुकड्यावरती रॉकेल टाकण्यात आलं. ते पेटवायला लागले. आगीचा एक डोम दिसल्यानंतर लोकांनी एकच धाव घेतली. काहीतरी पेटल्या चाललं सतलज नदीच्या काठावर, काहीतरी अनहोनी घटना घडलेली आहे. लोकांनी एकच धाव घेतली आणि इंग्रज अधिकारी, पोलीस अधिकारी पडून गेले. त्या ठिकाणी लोकांनी पाहिले, हे कोणाच्या शरीराचे तुकडे असतील. अरे, आमच्या क्रांतिकारकांचे तुकडे शरीराचे पडलेले आहे. आणि त्या ठिकाणी भगतसिंगची आई समोरून बघते आहे. तिने तो स्वतःच्या काळजाच्या तुकड्याचा त्याच्या भगतसिंगाच्या शरीराचा तुकडा पाहिला आणि जोरात रडायला लागली भगतसिंगची आई. भगतसिंगचे वडील किसन सिंग एक पाऊल टाकून समोर झाले. म्हणायला लागले, मत रो भगतसिंग की माँ, अरे किस लिए रो रही है? क्या तुम्हें पता नहीं तुम्हारे भगतसिंग का आखिरी खत क्या आया था? भगतसिंग ने उस खत में कहा था, माँ जब मैं मर जाऊंगा, ये सल्तनत मुझे फांसी पर लटका देंगी, तो मेरी डेड बॉडी को लेने आप मत आना, क्योंकि आप अगर आएंगी तो मुझे देख करके रो पड़ेंगी, तो समाज भी कहेगा, देख भगत सिंह की माँ रो रही है, इसलिए आप मत आना, मेरी बॉडी को ले जाने के लिए कुलबीर को भेज देना. कुलबीर तो नहीं आया, लेकिन भगत सिंह की माँ तुम मत रोना, ये समय रोने का नहीं है. किसन सिंग स्वतः सांगतो. भगत सिंगचा बाप त्या ठिकाणी आईला समजून सांगतोय, अरे भगत सिंह की माँ, ये समय तो जश्न मनाने का समय है. अरे तुम्हारा बेटा तो जिंदगी ही इसलिए जी रहा था कि किसी दिन देश के खातिर मर सकूं, इसलिए जिंदगी जी रहा था. आज उसने उसके मकसद को पा लिया है, इसलिए ये समय जश्न मनाने का समय है, कोई मातम मनाने का समय नहीं है. भगत सिंगांच्या आईचे अश्रू तेवढ्यासाठी थांबले. पण भगतसिंगाची आई आजही तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारते आहे कि अरे ओ दलदल वालों, ओ दल बदलू नेताओं, भ्रष्टाचार में रहने वालों, अरे राष्ट्र कुल का घोटाला करने वालों, इस देश के भ्रष्टाचारों में रममान होने वालों, काले कोट में काली दलीलें जड़ करके संविधान की परम पवित्रता को गंदा करने वालों, अरे ओ हिंदू मुसलमान, अरे ओ सिख बौद्धों भाइयों को आपस में लड़वाने वालों, अरे इस देश में ये हंगामे करने से पहले एक बार तो सोचो कि ये धरती वही है, वही आसमान है जिस धरती के तो ऊपर और आसमान के तले भगत सिंह था फांसी के फंदे पर झूला और लहरा लहरा के ये बोला, मेरा रंग दे बसंती चोला,
मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. तो भगतसिंग आमच्या स्मरणातून आज कसा जाऊ शकतो? ज्या भगतसिंगांना माहित होतं की आपल्याला फाशी मिळणार आहे, तो भगतसिंग आपल्या मित्रांना विचारतो, हमने असेंबली में बॉम्ब डालने की ठान ली है. बॉम्ब ऐसी जगह डाला जाएगा जहां किसी भी जीविता की हानि नहीं होगी, लेकिन जो लोग बम डालने जाएंगे वो भागेंगे नहीं, वो आत्मसमर्पण करेंगे. आत्मसमर्पण का मतलब है फांसी पर लटकना. फिर वापस आकर के हमारे परिवार से हम नहीं मिल पाएंगे, जिंदगी वापस नहीं मिलेगी. भगतसिंगांना असं वाटलं शायद मेरे साथ कोई नहीं आएगा. भगतसिंगांनी प्रश्न केला, त्याला असं वाटलं कदाचित कोणी माझ्यासोबत येणार नाही, कारण की स्पर्धा होती मरण्यासाठी, प्रसंग होता मरण्यासाठी. भगतसिंग विचारतोय कोण कोण आएगा मेरे साथ. भगतसिंगांनी मान वळून बघितली नरेंद्र भाऊ, आणि काय आश्चर्य, एक नाही, दोन नाही, तीन नाही, तमाम क्रांतिकारकांचे हात वर झाले आणि प्रत्येक जण म्हणायला लागला, मी येणार भगतसिंगा तुझ्यासोबत, मी मरणार देशासाठी. अरे एक बार देश के लिए मर जाऊ, फिर चैन की जिंदगी जीऊंगा म्हणणाऱ्या आणि मरण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या क्रांतिकारकांची खैरात त्यांच्या सोबत होती. हा भगतसिंग, हे क्रांतिकारी. इथं स्पर्धा कशाची? निवडणुकीसाठी तिकीट मिळावं म्हणून स्पर्धा नव्हती, आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून स्पर्धा नव्हती, आम्हाला नोकरी मिळावी म्हणून स्पर्धा नव्हती, तर स्पर्धा होती मरण्यासाठी, देशासाठी मरावं म्हणून स्पर्धा करत होते लोक. आणि या इतिहासाचा जर मागोवा घेतला, इतिहासात या घटनेच्या आधी अशीच एक घटना होताना आम्हाला दिसते, आणि ते कालखंड होता छत्रपती शिवाजीराजांचा कालखंड. शिवाजी आग्र्याच्या भेटीला गेले, बादशहांच्या हातावरती तुरी दिल्या आणि परत आले, हे सगळ्यांना माहिती आहे. मी तो प्रसंगही तुम्हाला सांगणार नाही. पण ज्या आग्र्याच्या भेटीला गेल्यानंतर पेठ्यांच्या पेट्यामध्ये जे शिवाजी महाराज बसून परत आले होते, त्या शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले मावळे एक नकली शिवाजी म्हणून त्या ठिकाणी थांबलेले हंबीरराव मोहिते, त्यांचे पाय शेपट बसलेला त्यांचा सेवक मदारी मेहतर. शिवाजी तर परत आले होते, पण त्या हंबीरराव मोहितेंचं आणि मदारी मेहतरचं काय झालं हे इतिहास आम्ही कधी वाचून बघत नाही. शिवाजी महाराज म्हणाले होते, मदारी मेहतर मी तर चालला जाईल इथून, पण बादशाच्या निदर्शनास येईल की तुम्ही नकली शिवाजी आहे, त्यावेळेला तुमचं काय होणार? ते म्हणाले, महाराज जोपर्यंत बादशाच्या ही गोष्ट लक्षात येईल की आम्ही नकली शिवाजी आहोत, तोपर्यंत तुमचा जीव सुखरूप पोहोचलेला असेल. म्हणतात, अरे तुमचा जीव धोक्यात टाकून मी माझा जीव सुखरूप कसा सोडू शकतो? त्यावेळेस हंबीरराव मोहिते म्हणतात, आमची शपथ आहे महाराज तुम्हासनी, जर इथून तुम्ही गेला नाहीत, अहो आमच्यासारखे लाख मेले तर चालते, पण आमच्यासारख्या लाखाचा एक पोशिंदा तुम्ही मात्र जगला पाहिजे, याच्यासाठी आम्ही हे बलिदान करणार महाराज, आम्ही करणार हे बलिदान. महाराज निघून गेले. आणि अंकुश भाऊ, मला महत्वाचं ते वाटतंय की शिवाजी राजांचा इतिहास सांगत असताना शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा इतिहासाचा मागोवा घेतलाच पाहिजे की त्यांचं नंतर काय झालं. मग ही घटना सांगितल्यानंतर काही लोक असं म्हणतील, असतात हो असे एक दोन मावळे जे मरायला तयार असतात राजांसाठी, होतो असा एखादा तरी वेळाखुळा माणूस कोणीतरी, पण शिवाजी महाराजांच्या सोबतचे मावळे एक दोन कुठे असतील? दुसरा प्रसंग पन्हाळ्याचा वेढा पडलेला आहे. 6 महिने सिद्धी-जोहर तह टाकून बसलेला आहे. सिद्धी-जोहरचं अफाट सैन्य, महाराजांचं मुठभर सैन्य, पण गडावर थांबतील तरी किती दिवस? दाना पाणी, चारा पाणी, वैरण, खाणं पिणं, अन्न धान्य सगळं संपायला आलं. सिद्धी-जोहर म्हणाला होता कि शिवाजी अगर शरणागत हो जाए तो हम इस तह को छोड़ देंगे, फिर आप सब लोग जा सकते हो. 6 महिन्याच्या तहानंतर शिवाजी राजे म्हणतात आहे, मी शरणागत जातो सिद्धी-जोहरला, म्हणजे तुमच्या सर्वांचे जीव वाचतील, तुम्ही जायला मोकळे मागवून. पण शिवाजी राजातला एक माणूस पुढे येतो काशीद नावाचा, आणि शिवा काशीद म्हणतो, अहो राज, नेहमी नेहमी तुम्हीच का मरायला पुढे व्हायचं? तुमचा जीव काही एवढा स्वस्त झालाय का? आणि मग आम्ही कधी मरायचं? आम्हाला मरण्याची संधी कधी मिळेल? स्वराज्यासाठी जे जे काही म्हणून बलिदान करायचं ते सगळं तुम्ही करायचं, सगळ्या पुण्याचे वाटेकरी तुम्हीच व्हाल का महाराज? एखादं पुण्य राजे आमच्या पदराला येऊ द्या. मग शिवा काशीद काय म्हणाला? शिवा काशीद म्हणाला, महाराज माझा कद काठी बांधा तुमच्यासाठी.
तुमच्यासारखा, माझी दाढी तुमच्यासारखी, फक्त तुमचा जिरेटोप मला द्या, तुमचे राजश्री वस्त्र मला द्या, मला पालखीत बसवा, मी जातो सिद्धी जोहरच्या ताफ्यामध्ये आणि सांगतो त्याला की मी शिवाजी तुला शरणागत झालोय, आणि मग हा तह ढिला होईल आणि मग तुम्ही इथून जाल. शिवाजी राजांना मोहीम पटली, पण मनात शंका होती की सिद्धी जोहरला कळल्यानंतर तो काशीद तुला जिवंत सोडणार नाही. शिवा काशीद म्हणतो, अहो राज, तुमची एक झलक पाहण्यासाठी तासन तास तात्कळत उभे राहणारे माणसं आम्ही. अरे आम्हाला शिवाजी सोबत जगता एक कमी दिवस आलं, पण शिवाजी म्हणून मरण्याचं भाग्य आम्हाला मिळत आहे, हे काही भाग्य कमी आहे का आमच्यासाठी? आणि तो मरायला तयार झाला. वैद्य गुरुजी पालखीत बसला, शिवा काशीत पालखीत बसला, सिद्धी जोहरच्या ताफ्यामध्ये गेला, त्याला उतरवल्या गेलं, त्याला साखळी दंडाने जोखडल्या गेलं, त्याला बांधत असताना प्रश्न विचारले गेले, क्या तुम ही शिवाजी हो? हाँ हाँ मैं ही शिवाजी हूं. इसका क्या सबूत है कि शिवाजी तुम ही हो? शिवा काशीत गप बसला. फाजल खान उठून समोर आला. फाजल खान म्हणतोय, मैं पहचान सकता हूं असली शिवाजी को, तुम कैसे पहचानोगे? मेरे पिताजी अफजल खान को जब इसने कत्ल किया था तब किसी कुलकर्णी ने इसके ऊपर तलवार चलाई थी, उस तलवार का जख्म के घाव इसके सिर पर जरूर होगा. आणि म्हणून त्याचा जिरेटोप ज्या वेळेला बाजूला काढला, फाजल खान जोऱ्यात ओढला, जगा दगा आलमपना दगा हो गया है, ये तो शिवाजी हो ही नहीं सकता, ये जख्म के निशान है ही नहीं इसके सर पर, तो ये शिवाजी कैसे हो सकता है? आणि सिद्धी जोहर तळाला आणि सगळ्या सैन्याला आदेश दिला, जाओ जाकर के पकड़ के लाओ शिवा को, कहीं भागने ना पाए वो पहाड़ी चूहा. आणि सगळेच्या सगळे सैन्य धावायला लागलं. शिवाजी महाराज तोपर्यंत अर्ध सैन्य सोबत घेऊन निघून गेले होते. त्यांनी पन्हाळा सोडलेला होता, विशालगडाच्या पायथ्याशी पोहोचलेले होते, आणि इकडे बलिदान करता झाला वीर शिवा काशीद, आणि तिकडे शिवाजी महाराज खिंडीपर्यंत पोहोचले, आणि त्या खिंडीतनं उभे आहे, आणि त्या रायगड खिंडीतनं जात असताना, त्या खिंडीतून समोर जात असताना बाजी प्रभू नावाचा एक सैन्य सरदार तो उभा होतो, आणि तो सरदार असा म्हणतो, अहो राज, तुम्ही जा की पुढं, त्या सिद्धी जोहरचे किती सैनिक येतात, तर मी पाहतो इथे, अरे मी आहो तोपर्यंत माझ्या देहामध्ये शेवटच्या श्वासांची उसंत आहे, तोपर्यंत हा बाजी पडणार नाही, आणि इथून एकही गनिम समोर येऊ देणार नाही. तुम्ही गडावरती जा आणि तोफेचा आवाज करा. तोफेचा आवाज झाला म्हणजे मी समजेल की माझा राजा सुखरूप गडावर पोहोचला, आणि तेव्हाच राज मी माझं शरीर सोडल. डोळ्यात पाणी घेतलेला शिवाजी महाराज समोर जातोय, मनामध्ये प्रश्न विचारतायत, हे कसे काय बलिदान करायला तयार होतात? मावळा असा म्हणतो, अहो राज, कसे बलिदान करणार नाही हो तुमच्यासाठी, पण का करतात मला याचं उत्तर कोणी देईल का? अरे इथं जी जी सत्ता आली, मोगल आले, निजाम आले, जेवढे म्हणून काही सत्ता आल्या, त्यांनी आमच्या आया बहिणीच्या आबरू लुटल्या, आम्ही काहीच करू शकलो नाही. त्यांनी आमच्या बापाच्या शेतामध्ये उभं असलेल्या पिकाची नेस्तनाभूती केली, आम्ही काहीच करू शकलो नाही. राज, तुम्ही आमच्या आया बहिणीच्या इब्रतीचं रक्षण केलं, आमच्या शेतातल्या शेतमालाचं रक्षण करून तुम्ही आमचे पोशिंदे झाले. म्हणून मावडे असं म्हणतात की आमचे लाख मेले तर चालते, पण आमच्या लाखाचा एक पोशिंदा आमचा राजा जगला पाहिजे, ही भावना रयतेमध्ये तयार झालेली आहे. असे अनेक उदाहरण. काही लोक म्हणतील, राजकारणातले समजदार लोक कधी कधी राजकीय नेत्याच्या पाठीशी उभे राहतात. राज्यातले काही लोक राजाच्या पाठीशी उभे राहत असतील, पण हा काळ तसाही नाही. फक्त समजदार माणसं शिवाजी महाराजांच्या सोबत आहे असाही भाग नाही. शिवाजी महाराज एके दिवशी घोड्यावरती बसले आणि राज्यातल्या शेताची पाहणी करण्यासाठी घोड्यावर बसून निघाले. शिवाजी महाराज पाहणी करतात आहे. एक 9 वर्षाचा छोटासा मुलगा त्याच्या शेतातल्या मिरचीच्या झाडांना पाणी देताना राजांनी पाहिला, आणि शिवाजी महाराजांना मोठं विशेष वाटलं, मोठं नवल वाटलं की हा एवढूसा पोरगा त्याच्या शेतात काम करतोय, झाडांना पाणी देतोय. आश्चर्य वाटलं. राजे समोर गेले, त्या पोराच्या जवळ जाऊन उभे राहिले. त्या पोराचं लक्ष राजांकडे गेलं. त्याला माहित नाही शिवाजी महाराज कोण आहे, त्यांनी कधी शिवाजी महाराज पाहिले नाही, पण कोणीतरी हातात कमरेला तलवार असणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या शेताकडे येतो, हा कोणीतरी गनीम असला पाहिजे, हा कोणीतरी अन्याय करता असला पाहिजे. म्हणून त्यानं शेतातलं एक मातीचं ढेकूल हातात घेतलं. गोटा नाही,
मातीचं ढेकूल हातात घेतलं आणि तो शिवाजी महाराजांवर ते ढेकूल ताणून म्हणतोय, खबरदार जर टास लावून पाऊल पुढे टाकाल चिंधऱ्या उडवीन राई राई एवढ्या, चिंध्या उडवीन राई राई एवढ्या. शिवाजी महाराज म्हणतात आहे, माझ्या कमरेची तलवार पाहिली काय तू, तुला भीती नाही का वाटली? तो म्हणतोय, शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो आम्ही, आम्हाला कसली भीती असणार? शेतकऱ्याच्या भाजीचा देठाला जर कोणी हात लावला तर आमचा राजा त्याचा हात शिल्लक ठेवत नाही, मग मला कशाची भीती वाटणार? शिवाजी राजांना मोठं नवल वाटलं, मोठं बरं वाटलं. लोकांमध्ये जो स्वाभिमान राज्यकर्त्यांनी निर्माण करायला पाहिजे तो निर्माण झालेला दिसला. राजे घोड्यावरनं खाली उतरले, त्या पोराच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले, तू कधी शिवाजी महाराजांना भेटलायस का? तो म्हणतो, नाही. तू शिवाजी महाराजांना बद्दल कधी कसा दिसतो कधी ऐकलाय का? तो म्हणला, नाही. बाळ, तू ज्या शिवाजी महाराजांचं नाव मोठ्या अदबीनं घेतोय ना, तो शिवाजी राजा मीच आहो. त्याच्या पाठीवरनं हात फिरवला, मीच शिवाजी महाराज आहो. हा शब्द त्या पोराच्या कानावरती पडला. एक शब्द न बोलता पोरगा माग फिरला, घरच्या दिशेने धावत गेला. आई बाहेर ये लवकर, आई तू कुठे गेली? लवकर बाहेर आली पाहिजे. आई तू मला प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आई बाहेर ये. आई म्हणते, अरे झालं तरी काय? आजी बाहेर ये. अरे पण झालं तरी काय? आईला पोरगा विचारतोय, आई तू कधी शिवाजी राजांना बघितलं का? आई म्हणतो, हो बघितलं. आई, अरे काय विचारतोस तू हे सगळं? म्हणतो, शिवाजी महाराज कसे दिसतात? अरे काय सांगू तुला, तो पांढरा शुभ्र घोडा, ती रुबाबदार दाढी आणि ते श्वेत वस्त्र, आणि काय राजे दिसतात म्हणून सांगू तुला, पण तू हे सगळं कशाला विचारतोय? त्यावेळेला तो पोरगा म्हणतो, आई तुला काय सांगू आई, माझं भाग्य उजळलं माय. मी आज साक्षात छत्रपती शिवाजी राजांचं दर्शन केलं व माय, साक्षात शिवाजी राजांचं दर्शन केलं. त्यांनी माझ्या पाठीवरनं हात फिरवला. माईनं दोन्ही हाताने आपलं पोर लेकरू जवळ घेतलं आणि त्या भगवंताचे उपकार मानायला लागले की या माझ्या पोराच्या, माझ्या लेकराच्या पाठीवरनं साक्षात राजांनी हात फिरवला. हा स्वाभिमान कुठून निर्माण होत असेल? आज आमच्या एकाही राज्यकर्त्याविषयी हा स्वाभिमान का निर्माण होत नसेल? हा स्वाभिमान निर्माण होण्याची प्रमुख 3 कारण आहेत. राजांचं शेतीविषयक धोरण, राजाचं महिला विषयक धोरण आणि शिवाजी राजांचं धर्मविषयक धोरण. शिवाजी राजा असा लष्करांना आदेश देतो, यापूर्वी लष्करांची घोडदौड सगळी पिकातनं जात असेल, सगळ्या पिकं निस्तराभूत होत असेल, पण लष्कर हो लक्षात घ्या, यानंतर तुमची घोडदळ हे पिकाच्या मध्यभागून जाता कामा नये, ते पांदन रस्त्यानेच गेली पाहिजे. शेतकऱ्याचा पिकाचं नुकसान होऊ नये. या अगोदर जेवढे काही राजे म्हणून आले, जेवढे काही सत्ता म्हणून आल्या, त्यांचे वतनदार पाहिजे तसा शेतसारा शेतकऱ्यांकडून वसूल करायचे आणि ज्याचे गटी लावायचे. एखाद्या वतनदाराच्या पोरीचं जर लग्न असलं मालू साहेब, तर त्या लग्नासाठी अजून जास्त शेतसारा वसूल केला जायचा. पण शिवाजी राजे झाल्यानंतर त्यांनी जमीन मोजली, जमिनीचा मजदूर ठरवला वैद्य गुरुजी, आणि त्याने वतनदारांना सांगितलं की यापेक्षा जास्त तुम्हाला शेतसारा वसूल करता येणार नाही, आणि कोणी जर हा शेतसारा वसूल करत असेल तर त्याला शासन केल्या जाईल. म्हणून इथल्या शेतकऱ्यांना असं वाटलं की हा राजा जगला पाहिजे आणि याचं राज्य टिकलं पाहिजे, हे इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं. राजांचं स्त्रीविषयक धोरण असं होतं. राजे म्हणायचे, स्त्री म्हणजे बहुजनाच्या मंदिरातली देवता आहे आणि तिच्या पदराला हात लावणाऱ्याची आम्ही कधीही गय करणार नाही, त्याला शासन केल्या जाईल. आणि मग रांजा गुजराची खबर आली. कोणीतरी रांजेगावचा बाबा गुजर आहे, तो म्हणे वतनदार आहे. पुण्याच्या जवळ रांजेगाव नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये एक वतनदार होता बाबा गुजर. त्यांनी पानवठ्यावरून शेतकऱ्याची पोरगी, कुणब्याची पोरगी उचलून नेली आणि तिला भोगलं. त्या त्रासामध्ये त्या पोरीनं आत्महत्या केली. पोरीच्या बापानं जिजामातेकडे तक्रार केली. जिजामाता शिवाजी राजांना सांगते, शिवबा, फक्त स्वराज्याची स्थापना करून कामना पूर्ण होत नसतात, तर इथल्या रयतेच्या मनामध्ये आपल्या आया बहिणी सुशिक्षित सुरक्षित असल्याची भावना कोरावी लागतात. ती भावना तुम्ही कोरली पाहिजे. शिवाजी राजांनी आदेश दिला. रांजेगावच्या बाबा गुजराचे पाय बांधले, घोड्याला बांधून सरसकटत ओढत आणला, फरफटत उभा केला शिवाजी राजाच्या समोर.
शिवाजीराजे म्हणतात आम्हाला घटना कळली ती खरी आहे का? गुजर म्हणाला घटना खरी आहे. याआधी जेवढे काही सत्ता म्हणून आल्या, जेवढे काही राजे म्हणून आले, त्यांचेही वतनदार आम्हीच होतो. म्हणून इथल्या स्त्रिया पाहिजे तेव्हा भोगण्याचा अधिकार आम्हाला होता. आम्ही आमचा अधिकार बजावला, दुसरं तिसरं काही बेकायदेशीर केलेलं नाही. त्यावेळेला राजे असे म्हणतात, अरे तुझ्या याच्या अगोदरच्या एखाद्या राजाने तुला ती परवानगी दिलेली असेल, पण तू स्वराज्याचा फतवा ऐकलेला नाही का? अरे आम्ही नाही मानत शिवाजी राजांना राजा. राजे म्हणतात शिवाजीला राजा नाही मानलं तरी चालेल, परंतु या राज्यातल्या महिलेला तू आपली आई मानलं पाहिजे. आणि शिवाजी राजाने त्याचे हात पाय कलम केले आणि त्याचा कडेलोट करून टाकला. हे शिवाजी राजांचं शासन होतं, हे स्त्री विषयक धोरण होतं. मग इथल्या प्रत्येक माया बहिणीला वाटलं नसेल की जो राजा आपली इब्रत राखतोय तो राजा जगला पाहिजे. त्या माऊलीने आपल्या लेकरांना सांगितलं नसेल की हे राज्य टिकण्यासाठी तू शिवाजी राजांच्या सैन्यामध्ये भरती झालं पाहिजे, हे सांगितलं नसेल. आणि एक एक मावळा बलिदान करता झाला. आता इतिहासात खूप जास्त मी शिरत नाही, आपल्याला वेळेचं भान असलं पाहिजे, कारण की तारत में नाही ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में. आणि म्हणून आज आमच्या समोर प्रश्न उभा आहे की आज आमच्या एकाही राज्यकर्त्याविषयी या भावना का निर्माण होत नाही, हे राज्य का निर्माण होत नाही. आजचे आमचे मावळे कसे आहे? शिवाजी महाराजांचे त्या काळातले मावळे होते, तेव्हाचे मावळे लवकर उठे, रणांगणावर सुटे, त्यांची ढाल तलवार तुटे पण पिछे नाही हटे. आणि आमचे आजचे मावळे उशिरा उठे, देशीच्या भट्टीवर जाऊन सुटे, यांची गिलास फुटे, बॉटल फुटे, काम पडलं ते याचं थोबाड फुटे, पण याची देशी नाही सुटे. आता हे मावळे कसं काय कोणतं राज्य उभा करतील? आणि शिवाजी महाराजांची शिवजयंती आली की शिवाजी महाराजांसारखी दाढी करावं म्हणजे आम्ही शिवाजींचे मावळे. शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवायची, त्यांच्यासारखे केस वाढवायचे, बापानं कर्ज काढून घेऊन दिलेल्या बुलेटवर बसायचं आणि त्या बुलेटच्या खाली लिहायचं, बघतोस काय रागानं तुला ओव्हरटेक केला ह्या वाघानं. आणि काय फायदा त्याचा? शेती गेली बापाची, यानं गाडी घेतली अपाची आणि त्याचा काही उपयोग नाही. मध्ये मध्ये तो पिक्चर आला एक तेरे नाम नावाचा, आमच्या पोरांनी त्यांची कॉपी, त्यांचा आदर्श घेणं चालू केलं. मधातून भांग फाडला आणि इकडून दोन फगाड्या, माणूस कोण आणि बाई कोण ओळखाची गरजच शिल्लक राहिली नाही. त्याच्यानंतर पिक्चर आला गजनी. गुरुजी तुम्हाला याचं नॉलेज नसेल, ह्या गोष्टी कोणत्याच ग्रंथात भेटणार नाही तुम्हाला. गजनी नावाचा एक पिक्चर आला, त्यानं पूर्ण असं टक्कल केलं आणि इकडून तिकडून रेषा फाडल्या पोट्टेनं. असं वाटे हे युक्रेनचे 2-3 बॉम्ब याच्या डोक्यावर तर नाही पडले, याला जिकडून तिकडून टाके पडलेले दिसून राहिले. आता एक नवीन पिक्चर आला, कोणता? चांगला अभ्यास आहे पोरांचा. तो पुष्पा पहिलेच एक साईडनं झुकलाय आणि त्याच्यात तो म्हणते झुकेगा नाही साला, पहिलेच झुकलाय झाला, अब क्या झुकेगा? काही फायदा नाही, काही फायदा नाही. मी माझ्या तरुण भावांना सांगितलं पाहिजे रे, प्रत्येक पिक्चर मध्ये अंगावरची बनियान काढून फेकणारा सलमान खान आम्हाला आमचा आदर्श वाटतो, पण अंगावरची बनियान फाटेपर्यंत शेतात राबणारा आमचा शेतकरी बाप कधी आम्हाला आदर्श वाटला नाही. लाज वाटली पाहिजे आपल्याला, लाज वाटली पाहिजे. अरे सलमान खाननं शरीर कमावलं जरूर तुम्हाला आकर्षित करण्यासाठी, पण आमच्या शेतकरी बापानं शरीर गमावलं रे त्याचं तुम्हाला विकसित करण्यासाठी. आमचे पोट्टे झोपायला गेले की कावडे सर यांना कोणाला दीपिका पादुकोण दिसते, कोणाला ऐश्वर्या राय दिसते आणि कुणाला माहित नाही काय काय दिसते. पण आमचा कवी मित्र एक अनंत राऊत तो सुंदर लिहितो की कुणाला डोळे झाकताच रंभा वसुंधरा सुंदरा दिसते, नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते, पण मी डोळे झाकताच शेतात राबणारी माझी माय दिसते, मला माझी माय दिसते. ही माय आमच्या पोरांना कधीतरी दिसली पाहिजे. शेतकऱ्याच्या पोरा आता लक्षात ठेव, तुझ्या बापावर या सत्तेने अन्याय केलेला आहे, तुझ्या बापाने या सत्तेने तुझ्या बापावरती अन्याय केलेला आहे. स्वातंत्र्याचा सूर्य दिसावा म्हणून ज्या क्रांतिकारकांनी बलिदान केलं होतं त्या क्रांतिकारकाच्या बलिदानाचं नेस्तनाभूत केलेले आहे, राख रांगोळी केलेली आहे. इंग्रजांच्या काळात जेवढ्या शेतकरी मेले नाही तेवढ्या 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्या स्वातंत्र्याचा सूर्य पाहिल्यानंतर झाल्या. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणायचे, ये आजादी झूठी है क्योंकि आज भी इस देश की जनता भूखी है. 15 लाख शेतकऱ्यांचं कर्ज
36,000 कोटी रुपये. आकडे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या 15 लाख शेतकऱ्यांचं कर्ज 36,000 कोटी रुपये होतं. त्याच वेळेस अदानी, अंबानी, गोदरेज, बजाज, मोफतलाल सारख्या फक्त 10 उद्योजकांचं कर्ज 60,000 कोटी रुपये होतं. 36,000 कोटींचं कर्ज माफ झालं पाहिजे याच्यासाठी लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले. तुमच्या चंद्रपूरच्या मंत्र्यांच्या गाडीवर सुद्धा टमाटर फेकले. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली. अनेक ठिकाणी नालस्ती झाली. लोकांनी दूध रस्त्यावर फेकलं, टमाटे रस्त्यावर फेकले, कांदे रस्त्यावर फेकले. पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ होण्याचं नाव कुठं दिसत नव्हतं. त्याच काळामध्ये कुठल्याही उद्योजकांनी आंदोलन केलं नसताना, कुठल्याही उद्योजकांनी काही केलेलं नसताना 10 उद्योजकांचं 60,000 कोटी रुपयाचं उद्योजकांचं कर्ज माफ कसं काय होते हे आम्हाला अजूनही कळलं नाही. आणि तरी उद्योग प्रधान नाही, शेती प्रधान आमचा देश आहे. बजरंगी भाईजानचं कर्ज टॅक्स माफ होते, सलमान खानच्या पिक्चरचा टॅक्स माफ होते. पण आमच्या बापानं पिकवून खाऊ घातलं रे तुम्हाला. अरे आमच्या पराठीचा एक धागा तुझ्या अंगावरच्या खादीत आहे आणि तरी सुद्धा माझं नाव कसं या दारिद्र्य रेषेच्या यादीत आहे. हा प्रश्न आम्ही कधीतरी विचारला पाहिजे. एक काळ होता, इतिहास होता या देशाचा. शेतकरी सर्वात श्रीमंत होता. शेतकऱ्याच्या घरातून सोन्याचा धूर निघत होता. त्याच देशामध्ये शेतकरी हवालदिल झाला. त्याच देशामध्ये शेतकऱ्याच्या सरणाचा धूर निघायला लागला. या देशामध्ये उद्योग करणारा भिकारी होता. नेता जनतेसाठी फासावर चढत होता. आज नेत्यांच्या तिजोऱ्या गडगंज भरल्या. त्यांचे पैसे बँकेच्या खात्यात मावत नाही, स्वित्झर्लंडच्या बँकेमध्ये नेऊन ठेवा लागत आहे. प्रश्न माझा असा आहे की शेतकऱ्यांना तुमच्या खिशातलं गेलं कुठं आणि या भिकार चोटांच्या खिशामध्ये आलं कुठचं, हा प्रश्न विचारायला आम्ही आता शिकलो पाहिजे. ही विषमतेची दरी निर्माण झाली गुरुजी. हा विषय मांडला पाहिजे आम्ही प्रबोधनातून. हा विषय मांडणं महत्वाचं आहे. या देशातल्या 80% संपत्ती देशातल्या 20% श्रीमंत लोकांजवळ आहे. माझ्या शब्दांकडे लक्ष ठेवा. या देशातली 80% पैसा, 80% संपत्ती ही 20% श्रीमंत लोकांच्या खिशात आहे आणि 20% संपत्तीमध्ये या देशातली 80% जनता कशी तरी जगत आहे. विषमतेची दरी एवढी प्रचंड झाली. मुंबईमध्ये एका श्रीमंत माणसाच्या पोराचं लग्न झालं. अंबानी त्याचं नाव. त्याच्या पोराच्या लग्नाची एक पत्रिका किती रुपयाची असेल? एक लग्नाची पत्रिका माहिती आहे का कोणाला? 3 लाख काकांनी सांगितलं. माहिती आहे का कोणाला अजून? अंकुश भाऊ, तुम्हाला आली नाही का पत्रिका? अंबानीनं बोलावलं नाही तुम्हाला? नरेंद्र भाऊ तुम्हालाही नाही बोलावलं? हा तर अपमान आहे आपल्या शहराचा. मग अंकुश भाऊला बोलावलं नाही तर कोणालाच नाही बोलावलं असं आपल्या गावात. एवढं पण काय. अंबानीनं लग्नाची पत्रिका छापली. काका तुम्ही नॉलेज ठेवता. अंबानीच्या पोराच्या लग्नाची एक पत्रिक मित्र हो 1.5 लाख रुपयाची होती. त्यानं बायकोचा वाढदिवस साजरा केला. बायकोला प्रेझेंट काय दिलं माहिती आहे का तुम्हाला? सांगता येईल का कोणाला? एखाद्या भावाला इकडे प्रायव्हेट जेट दिला आणि त्या प्रायव्हेट जेटची किंमत फक्त 240 कोटी रुपये एवढीशीच होती. किती होती? 240 कोटी रुपये. एखादं गाव जर बरोबर याच्या जवळचं पकडलं, त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन जर एक केली आणि ते जर विकून टाकली तरी 100-150 कोटीच्या आसपास राहू आपण, पण 200 कोटी पर्यंतही पोहोचत नाही. त्यांना 240 कोटीचं विमान बायकोला घेऊन दिलं. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच देशामध्ये 240 रुपये पोरीच्या 12व्या वर्गात शिकणाऱ्या पोरीच्या फीची भरायला पैसे नाहीत. म्हणून नाईलाजाने, लाजी खातर एका शेतकऱ्याने कुटुंबासहित पवनारला जाऊन जेवणाच्या डब्यामध्ये विष टाकून पूर्ण परिवारासहित आत्महत्या केली. ही विषमतेची दरी जे निर्माण झालेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात, एकाच्या महालात फुलता ती बागा, दुसऱ्यास धड नाही
शिवशाही राहण्यास जागा, तो अन्नासाठी फिरतो नागवा. आता तरी ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावं नवा, हा ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावं नवा. ही विषमतेची दरी कशी काय निर्माण झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी एक कवीच मोठा सुंदर लिहितो की सांगा ताता बिरला बाटा, धनाचा साठा कुठाय हो. सांगा धनाचा साठा आणि त्याच्यात आमचा वाटा कुठाय हो. याचं उत्तर कोण देणार आम्हाला. याचं उत्तर आम्हाला कधी मिळणार. ही विषमतेची दरी वाढत चालली, प्रचंड वाढत चालली. आणि म्हणून आज आम्ही, वेळ संपत चाललेला आहे, 10 वाजून गेलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही आमच्या शेतकरी बापाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज शेतकऱ्याच्या पोरांनी शेतात पिकणाऱ्या त्या शेतमालाची प्रोसेसिंग केली पाहिजे आणि शेतात पिकणाऱ्या शेतमालाचा कच्चा मालात रूपांतर करता आलं पाहिजे. या देशामध्ये घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ही घटना तयार होण्याच्या अगोदर राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत होता, पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या राणीचं असंही ऑपरेशन करून टाकलं की त्या राणीच्या पोटातून राजा पैदा होणं बंद झाला आणि तो राजा मतदान आयोगाच्या निवडणुकीच्या पेटीतून पैदा व्हायला लागला. ज्यावेळेस मतदाराचं मतदान आणि निवडणूक आयोगाच्या पेटीचा संयोग होते, त्यावेळेस आमदार आणि खासदार या ठिकाणी आम्ही राजे म्हणून समोर आणतो, पण ते राजे नाही आहेत, लोकप्रतिनिधी आहे, लक्षात ठेवा. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की मत हे दुधारी तलवार, याचा उपयोग न केला बरोबर तर आपलाची उलटतो वार आपणावरी शेवटी. म्हणून मतदान जपून द्या फार, नाहीतर उलटेल ही तलवार आणि तुमचा तुमच्यावर होईल वार. हा इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्हाला तुम्हाला देतात. पण मतदानाच्या दिवशी आमच्या अंगात खरी राष्ट्रीयता यायला पाहिजे. ती भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या वेळेस येते आणि मतदानाच्या दिवशी ब्लाऊजच्या पिशासाठी आमची बाई मतदान विकते, दारूच्या पाण्यासाठी आमचा माणूस मतदान विकते. देशाचं हे चित्र ज्यावेळेस तो सरदार भगतसिंग पाहत असेल तर म्हणत असेल, कोई नोटों के लिए मर गए तो कोई ओटो के लिए मर गए. देखते होंगे भगत सिंह तो वो भी कहते होंगे यार सुखदेव, हम भी किन बेवकूफों के लिए मर गए, हम भी किन बेवकूफों के लिए मर गए. आज लाज वाटत असेल त्या क्रांतिकारकांना की आम्ही कोणासाठी मेलोय. मित्रांनो, आज सत्ता ही तुमच्या हातात आलेली आहे. आज सत्तेमध्ये बसणारे लोक जे निर्णय घेतात, तुम्हाला डावलतात. निर्णय घेताना पाहिजे तसे कायदे बनवतात आणि मात्र जनतेला धारेवर धरतात. तुकाराम दादा गीताचार्य नावाचा संत गरजला, वयाच्या 92व्या वर्षी दिवसाची रात्रीचा दिवस केला आणि कडक शपथच्या गाडीमध्ये खेड्यापाड्यामध्ये फिरत आपली कंबर तोडत सांगत राहिला की गडे हो, या देशामध्ये आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य हे मालक नसून जनतेचे सेवक आहे. निवडून येणारे हे सेवक असतात तर निवडून देणारे मालक असतात, हे सांगत फिरत होता आणि लोकशाहीची बीज पेरत होता. म्हणून आता तरुणांनी जागृत झालं पाहिजे. ही देशाची जबाबदारी पोरांनो आता तुमच्या आमच्या खांद्यावर आहे. शिवजयंती डीजे वाजवून नाचल्याने शिवजयंती साजरी होत नसते, गुलाल उधळल्याने शिवजयंती साजरी होत नसते, तर शिवाजी राजांचे विचार अस्तित्वात येण्यासाठी लढाया उभ्या कराव्या लागतात आणि तेव्हा खरी शिवजयंती साजरी होत असते. ती लढाई आम्हाला आजपासून सुरू करता आली पाहिजे. आज आम्ही पाहतोय या देशामध्ये ज्या काही घटना घडतात, आताच उल्लेख केला आदरणीय दादांनी, 27 जानेवारी 2022ला म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला निर्णय झाला की किराणा दुकानात वाईन विक्री झाली पाहिजे. कसा निर्णय घेतला. नौकर कधी निर्माण, आपण शेत पेरलं आणि शेताची काळजी घेण्यासाठी नौकर नेमले. नौकर स्वतः जे पेरायचं आहे ते पेरतो की मालक सांगतो त्याला काय पेरायचं म्हणून. मालक सांगत असतो, पण मालकाने नौकर नेमला आणि मालक झोपून गेला. नौकराला वाटलं हीच संधी आहे, नौकराला वाटलं हीच संधी आहे, पेरून टाका संत्र्याचा बगीचा, भरपूर पैसे वळा आणि सोयाबीन पेरलं म्हणून मालकाला सोयाबीनचे पैसे द्या. मालक गरीब अजून गरीब होत गेला, नौकर श्रीमंत अजून श्रीमंत होत गेला. हा या देशाचा इतिहास झाला. आणि म्हणून आता तुम्ही आम्ही जागृत असलो पाहिजे. आमचे मावळे, शिवाजी महाराजांचे मावळे अंकुश भाऊ रयतेच्या सेवेसाठी बिझी राहत होते. आज आमचे मावळे मोबाईलवर बिझी आहे.
व्हॉट्सअप आणि फेसबुकवर लढाया चालू आहे. त्यानं मला असं म्हटलं, हे बरोबर आहे का? यानं त्याला तसं म्हटलं, हे बरोबर आहे का? त्यानं आमच्या नेत्याला असं म्हटलं, आमच्या नेत्याला यानं असं म्हटलं. अरे तू हा नेताच नालायक आहे. लोक बोलतील नाही तर काय करतील? अरे ह्या लढाया बंद झाल्या नाही पोरांच्या, तर तिकडे पबजीची बिमारी चालू झाली. लढाया पबजीवर चालू झाल्या. मी एका घरी जाऊन झोपलो, कावळे गुरुजी मुक्कामाचा वेळ आला, त्या घरी झोपलो. त्या माणसाचं पोरग माझ्या बाजूला झोपलं. ते पांघरून झोपलं, मी पांघरून झोपलो. 2 मिनिटानं त्याचा आवाज आला, धर. काय झालं रे? थोड्या वेळानं आवाज आला, पकड, मार 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 मार. मी विचारात पडलो, हा उसनला का काय झालं याच? म्हटलं एखाद्या वेळेस उसनला असं. पुन्हा चादर पांघरून झोपून गेलो. त्याचा पुन्हा आवाज आला, धर, पकड, मार 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 मार. मी म्हटलं हे आपल्यालाच मारते असा. मी चादर काढली त्याची आणि तो पाहिलं तर कानात हेडफोन टाकून तो पबजी खेळत होता. नाही जी म्हणे, मी म्हणत होतो म्हणे त्याला धर आणि त्याला सुताव. मला वाटत होतं म्हटलं की तू मलाच धरायला लावते, मलाच सुतावता आता धरू. ते पोट्टे मोबाईलनं वाया गेले. एक जण तर मोबाईल खेळता खेळता आपल्या वालीचं घर सोडला आणि दुसरीच्या घरात गेला. व्हॉट्सअपवर बिझी होता, समजलंच नाही दरवाजा आपली वालीच आहे का दुसरी वालीच आहे. तिच्या घरी गेला. मी म्हटलं मग तर तो लाता खाल्ले असेल 100%. तो म्हणे अजिबात नाही. म्हणे मग मी व्हॉट्सअपच पाहत होतो. मी आवाज दिला म्हणे चहा वाढ. मग म्हटलं मग तर नक्कीच लाता खाल्ल्या. म्हणे अजिबात नाही. ते घरी गेली म्हणे पटकन चहा बनवून आणला स्वयंपाक रूम मधून. म्हटलं काही बोलतले का? म्हणजे तसंच झालं. मग वर पाहिल्यावर समजलं का आपण दुसऱ्या घरी आलो. म्हटलं तुला समजलं त्या बाईले कसं समजेन? म्हणे मी व्हॉट्सअपवर बिझी होतो, फेसबुकवर बिझी होती म्हणे. तिलाही माहित नाही. मला वाटलं म्हणे आपल्याच बायकोले सांगितलं आणि तिला वाटलं म्हणे आपल्याच नवऱ्याला चहा पाजला. मी म्हटलं त्याला मोबाईलनं कहर केला. जेवणाचं भान राहिलं नाही. जेवण करता करता पोराच्या ताटातली भाजी संपली आणि तो कोरडी पोळी खायला लागला. बाप म्हणते ताटातली भाजी संपली, वाढू काय? पोराचं लक्ष नाही. माय म्हणते ताटातली भाजी संपली, पोळी वाढू काय? पोराचं लक्ष नाही. त्यावेळेस त्याची बहीण हुशार असते. बहीण म्हणते थांबा मी सांगतो याला कसं समजते. पोरीनं दुसरा मोबाईल आणला, त्याचा व्हॉट्सअप ओपन केला. त्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवरून याच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, दादा तुझ्या ताटातली भाजी संपली, पाहिजे असेल तर वाढू काय थोडीशी. त्यानं व्हॉट्सअपवरच रिप्ले पाठवला की फोडी फोडी वाढजो, रस्ता जरा तिखट झाला आजचा. काय कंडिशन खराब आली राजू. खरा सत्यानाश खाना खराबा झाला आमचावाला. पण काही पोरं म्हणते तुम्ही मोबाईलचा विरोध करता का? अजिबात नाही. मग शिवाजी महाराज असते तर मोबाईल वापरला नसता का? बिलकुल वापरला असता. मग शिवाजी महाराजांनी कसा वापरला असता? शिवाजी महाराजांनी व्हॉट्सअपवर एक अद्ययावत ग्रुप बनवला असता. त्या ग्रुपचं नाव राहिलं असतं निष्ठावंत मावळ्यांचा समूह आणि त्या ग्रुपवरती शिवाजी राजांचा मेसेज आला असता, तानाजी चंद्रपूरच्या एका हॉस्पिटलमध्ये रक्त वाचून एक पेशंट मरतोय. तानाजी काही मावळे घेऊन जा ओ पॉझिटिव्ह ग्रुपचे, तो पेशंट मरता कामा नये, त्याचा प्राण वाचला पाहिजे. आणि तानाजी 10 मावळे घेऊन गेला असता, बी पॉझिटिव्हचं ब्लड दिलं असतं, त्या माणसाला जिवंत घरी घेऊन आला असता. असा मोबाईलचा वापर शिवाजी महाराजांनी केला असता. अजून सांगू कसा वापर केला असता? शिवाजी राजांना जिल्हा वाईज मोबाईलवर व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले असते आणि सांगितलं असतं, मावळ्यांनो या देशामध्ये शेतकऱ्यावर अन्याय करणारा कायदा जर झालेला आहे तर जिल्हा स्तरावर निषेध झाले पाहिजे. शिवाजी राजांचा मेसेज प्रत्येक व्हॉट्सअपच्या ग्रुपवर गेला असता आणि सगळ्या जिल्ह्यावर आंदोलन झाले असते आणि सरकारने कायदे वापस घेतले असते. शिवाजी राजांनी मोबाईल वापरला असता, तो असा वापरला असता. शेवटची गोष्ट सांगतो, माझं भाषण या ठिकाणी मी बंद करतो. शिवाजी महाराज मरण पावले आणि औरंगजेब आपल्या पोराला समजून सांगतोय, आपल्या शहजाद्याला समजून सांगतोय शिवाजी काय होता. तुम्हें पता है शहजादे शिवाजी कौन हस्ती थी अब्बूजान? चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी थी.
मगर आज तंजौर से लेके कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में तब्दील करने का जो ख्वाब हमने देखा था, आज शिवाजी ने हमारे ख्वाब को नेस्तनाबूद कर दिया है। हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को उधेड़ कर रख दिया है शिवाजी ने। ये मीर ज़मीर गुलाबराव अबू तालिब शाइस्ता खां साहब, हमने तो बड़े डिंगे मारी थी इनके नाम से, लेकिन हमने भी जब सुना कि शिवाजी ने इनके लाल किले पर रात गए धाबा बोल दिया था तो ये दुम दबा के भाग निकले थे। अरे मैं भी इनका लोहा मानता, अगर इनने मराठों के साथ लड़ते हुए मराठों ने दिए जख्म के घाव अपने छाती पे खाए होते। अरे शर्म तो उस समय मुझे आई कि हमारे मुगल सरदारों ने मराठों ने दिए जख्म के घाव भागते हुए अपने पीठ पर खाए थे। तुम्हें क्या बताऊं मैं शहजादे, तुम्हें पता है शिवाजी ये सब क्यों कर पाया? क्यों कर पाया अब्बूजान? शिवाजी ये सब इसलिए कर पाया क्योंकि शिवाजी ने कभी औरत और शराब को हाथ तक नहीं लगाया, इसलिए शिवाजी ये सब कर पाया। और मालूम है तुम्हें, शिवाजी ने सिर्फ मजबूत किले ही नहीं बनाए बल्कि मजबूत जमीर वाले इंसानों को बनाया। शिवाजी ने हिंदुस्तान की हर वो चीज जो हमने खरीदनी चाहिए हमने जरूर खरीदी, लेकिन मराठों ने कभी अपने आप को बिकने तक नहीं दिया। तब जाकर के मैं समझा शहजादे कि मराठे कभी झुकते नहीं, मराठे कभी रुकते नहीं, तो मराठे कभी बिकते भी नहीं। ऐसे शिवाजी की शख्सियत है शहजादे। अगर तुमने किसी के तरह बनना है तो मैं तुम्हें बताना चाहूंगा शहजादे, एक औरंगजेब आपल्या पोराला सांगतोय, अगर तुम्हें बनना है तो तू शिवाजी की तरह बनना मेरे बेटे, शिवाजी की तरह बनना। हा शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा सन्मान होता। आमचे लेकर कसे पैदा झाले पाहिजे, शिवाजी राजाने लेकर कसे घडवावे याचंही उदाहरण सांगून दिलं। संभाजी राजे पकडले आहे, औरंगजेबाच्या दरबारात बांधलेले आहे संभाजी राजे, आणि औरंगजेब समोर उभा आहे, सगळे मोठे मोठे सरदार समोर उभे आहे, पण संभाजीची नजर खाली झुकली नाही। त्यावेळेला झिबुन्निसा नावाची पोरगी, शब्बे रात का जश्न होना चाहिए, ये जश्न की रात है, पण औरंगजेब फक्त फिरतो आहे। याचं काय कारण आहे? ये मातम किस बात का है? आज की रात को शब्बे रात का जश्न होना चाहिए था। औरंगजेब असा म्हणतो आहे, पता नहीं एक अनहोना दर्द मेरे दिल में एक जगह ले रहा है, वो दर्द क्या है अब्बूजान? झिबुन्निसाला त्याचा बाप सांगतो, औरंगजेब सांगतो, जब हमने संभा के सामने खड़े हुए थे, मैंने संभा के पैर काट दिए हमने संभा के, लेकिन घुटने टेके नहीं उसने हमारे सामने। हमने हाथ भी काट दिए संभा के, लेकिन उस हाथ से रहम की भीख नहीं मांगी उसने हमारे सामने। क्या बताऊं झिबुन्निसा मैं तुम्हें, हमने जुबान भी काट दी उसकी, लेकिन उस जुबान से रहम की भीख नहीं मांगी उसने हमारे सामने। तो मैं भी सोचता था, या अल्लाह या परवरदिगार, ऐसे कौन से पाप किए थे हमारे पुरखों ने जो संभा जैसी एक भी औलाद नहीं पैदा हुई हमारे जनाने में, पता नहीं कौन से पाप हमारे पुरखों ने किए थे। तो मेरे दिमाग में कहीं से सवाल खड़ा होता था, और वो सवाल ये था कि संभा जैसी औलाद पैदा करने के लिए शिवाजी जैसा बाप चाहिए, तो बता शिवाजी कहां से लाएगा? इस सवाल का जवाब आज भी किसी के पास नहीं है। म्हणून अशी औलाद आमच्या पोटी निर्माण व्हावी एवढंच बोलतो, इथंच थांबतो। तुमचे सगळ्यांचे आभार मानतो, सेवा ग्रुपचे आभार मानतो, उपस्थित मान्यवरांचे आभार मानतो। एवढे कार्यक्रम बरोबर शहरामध्ये असताना आपण सर्व लोक या ठिकाणी उभे झाले, मी आपलेही आभार मानतो। धन्यवाद। जय जवान जय किसान।